श्री स्वामी समर्थ. आज आहे शनी प्रदोष व्रत. आज या वर्षातील पहिला शनी प्रदोष आहे आणि नवीन वर्षात राहील शनीची कृपा. करा हे उपाय. वर्षातील पहिले शनी प्रदोष व्रत असणार आहे. या दिवशी शनीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्याने 2025 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी अनुकूल राहील. तसे शनी देवांच्या वाईट नजरेपासून तुमचे रक्षण होईल. येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभ असेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शनीच्या कृपेने वर्षभरात तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. जानेवारी 2025 पहिला प्रदोष व्रत तो म्हणजे शनी प्रदोष व्रत. शनी प्रदोष व्रतापासूनच प्रदोष व्रताची सुरुवात करतात. तुम्हाला जर प्रदोष व्रताचा उपास धरायचा असेल तर तो शनी प्रदोषपासून सुरू करतात. यावर्षी पहिल्यांदाच आपल्याला वर्षातील पहिल्या शनिवारीच हा योग आलेला आहे. 11 जानेवारीला सकाळी 8:21 वाजल्यापासून ते 12 जानेवारी सकाळी 6:30 वाजेपर्यंत प्रदोष व्रताची पूजा करू शकतो. प्रदोष व्रत शनिवारी साजरी केली जाणार आहे. या प्रदोष व्रताचा खूप महत्त्व आहे. प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व असे आहे की या प्रदोष व्रताबद्दल शिवपुराणामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळतात. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष व्रत महिन्यातून 2दा केले जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराची पूजा केली जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी अनेक जण कठोर उपवास करतात. फक्त फळे खाऊनच तुम्ही हा उपवास करू शकता आणि शंकराची विशेष पूजा केली जाते. काही ग्रंथानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराची विशेष पूजा केल्यामुळे आणि उपवास केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य येते. त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराबरोबर देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी मागितलेल्या नवस पूर्ण होतात आणि शंकर पार्वती देवीचीही कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहते. तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे आणि दुःखांचा डोंगर कोसळला असेल तर तुम्ही आजपासून प्रदोष व्रताचा सुरुवात करू शकता आणि त्याचा फायदाही तुम्हाला होऊ शकतो. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला आजचं हे पहिलं प्रदोष व्रत केलं जाणार आहे. शनी प्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. शनिदेव महादेवांना आपले गुरु मानतात. त्यामुळे आज हा संयोग जुळून आला आहे. शनी प्रदोषच्या दिवशीही महादेवाचे पूजन करणे फलदायी मानले जाते. शनी व्रताचे पालन केल्याने शनिदेवांचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मक येऊ शकते. असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. शनी प्रदोष व्रत केल्यास समस्या संकटे दूर होऊ शकतात. शनिदेवांच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती मिळू शकते. म्हणून तुम्ही आजचं हे शनिव्रत सुरू करू शकता. कसे करावे शनी प्रदोष व्रत? प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्ही सांजेला म्हणजे 6 नंतरनं तुम्ही पूजा करण्यास सुरुवात करावी. दिवे लागणीला केली जाते. या प्रदोष काळात शिवपूजन केले जाते. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. बेलपत्र अर्पण करावे. त्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय किंवा तुम्ही शिवाय नमः हा किमान 108 वेळा यथाशक्ती जप करावा. लाभदायक मानले जाते. शनी प्रदोष मनापासून आचरल्यास महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचे पूजन केल्यास खूप चांगला प्रतिकूल प्रभाव तुम्हाला बघायला मिळेल. शिवपूजनासह शनी उपासना करावी. पंचोपचार पूजा झाल्यानंतर शनी प्रदोष व्रतात तिन्ही सांजेला शिवपूजन शनीपूजन केल्यानंतर हनुमान चालीसा सुंदरकांडाचे पाठ करावे. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शनिदेवाचे पूजन करण्यासह शनिदेवांचे मंत्र श्लोक स्तोत्रे पठण करावे. अतिशय शुभ मानले जाते. तसेच शक्य असेल तर शनी मंदिरात जाऊन शनिदेवांचे दर्शन घेणे चांगले मानले जाते. 7:30 असणाऱ्या लोकांनी आजचा हा उपास धरून खालील उपाय अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. 7:30 सुरू असलेल्यांनी शनी प्रदोष काळात काही गोष्टी अवश्य कराव्यात असे सांगितले जाते. शनी प्रदोष व्रत अर्चन करताना महादेवांच्या शिवलिंगावर 108 बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत.
108 नामावलीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. शनिवारी हे करणं शुभ मानले जाते. यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडीत वस्तूंचे दान करावे. काळे तेल, काळे उडीद. 7:30 सुरू असताना इष्टदेवतांचे जप करणे लाभप्रद ठरते. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदास कृत मारुती स्तोत्र म्हणावे. 11 वेळा शनी स्तोत्राचे पठण करावे. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले असावे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी खालील प्रभावी उपाय करावे. दर शनिवारी आजपासून तुम्हाला ही सेवा आणि हे उपाय चालू करायचे आहेत आणि हे कंटिन्यू दर शनिवारीला करत राहायचे. पहिला उपाय आहे पिंपळ वृक्ष उपाय. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली काळे तेल अर्पण करून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर हात जोडून शनिदेवांचे स्मरण करावे. नवीन वर्ष शुभ जाण्यासाठी शनिदेवांजवळ प्रार्थना करावी. शनिवारी करा या वस्तूंचे दान. वर्षाच्या शेवटच्या शनिवारपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शनिदेवाला काळे उडीद, काळे तीळ, तिळाचे तेल, काळे बूट आणि सुरमा यासारख्या वस्तू अर्पण करू शकता. एका वस्तूचे दान केल्यास येणारे वर्ष सुखाचे जाईल. शनीच्या अशुभ स्थितीतही तुम्हाला लाभ होईल. गाय आणि कुत्र्यांचीही सेवा. श्वान यांची सेवा करावी. शनिवारी गाय आणि कुत्र्याची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतील. शनिवारी गूळ आणि चपाती गाईला खाऊ घाला. गाईच्या पायांना स्पर्श करा. त्यानंतर मोहरीचे तेल लावून चपाती काळ्या कुत्र्याला खाऊ घालावी. त्यामुळे देखील शनिदेव प्रसन्न होऊन सर्व संकटे दूर होतात. कामातील अडथळे सुद्धा कमी होतात. या मंत्राचा जप करा. शनिवारी स्नान करून तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप करा. ओम शं शनीश्वराय नमः. ओम शं शनीश्वराय नमः. ओम शं शनिश्चराय नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय केल्यास तुमचे सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि 9 वर्षात शनिदेवांची कृपा तुमच्या. या गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. आजपासून केलेले उपाय हे तुम्हाला वर्षाच्या शेवटच्या शनिवारपर्यंत करायचे आहेत. तरच तुम्हाला या गोष्टीची अनुभवता येईल. श्री स्वामी समर्थ.